गाईज, आज करून आलो आहे विकटगडला. याच्या आधी पण आमचा एक होता कोकण रेल्वेचा एक प्रवास होता. कोकणातली व्हिडिओ होती पूर्ण, तो नक्की बघा तुम्ही. कॅमेरामॅन आमचा चिव दादा आणि आमचे मस्क्युलर मॅन. तर आज आमची हे पहिली व्हिडिओ आहे तन्मय शेंगाळे याच्या यूट्यूब ब्लॉगवरची. ओके, याच्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ येत राहणार, पण त्याचे एक्झाम 10वीचे असतील तशा डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू. पण आता आज आपण आलो विकटगडला. पहिला आता आपण कडेवरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर मग आपण पापा धुणार आहे. मग खेकडे पकडून या लोकांनी जी पापं केली ती कमी करायची आहे. पहिला आपण कडेवरच्या गणपतीचं दर्शन करू आणि गेल्या वेळेला पोरलेला ऋषिकेशने नवस पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आपण पुढे घ्यायला आलेलो ना. मग इथे तुम्ही बघू शकता, आता आपण पोचायला आलोय कडेवरच्या गणपतीच्या इथे. आणि इथे सगळेजण चालतात. हे बघा बॉडी बिल्डर आपले आणि हे लोक, आणि ते रोस्ट केलं इकडे, सगळे हसतात. आणि इथे व्ह्यू बघा काय. तर आपण आता पोचायला आलेलो आहे कडेवरच्या गणपतीच्या इथे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकतात, काय मस्तपैकी इथे व्ह्यू आहे. आपण तिकडनं आलो आहे आणि खूप अजून थोडंसं चालायचं आहे फक्त. आणि हे लोक पण चालत आहेत समोर. आणि मला आता काय कळत नाही, आता बोललाय 5 मिनटं बोलून आपल्याला खूप म्हणजे किती 1 तास झाला अजूनपर्यंत चालवतोय. आणि आता कधी आता 1 मिनटं होत आहे मला काय कळत नाही, तरी पण बघूया आपण. आणि हे बघा कसे चालत आहे इकडे. आणि आपण वाटतं पोचायलाच आलो आहे. तर बघूया किती खोटं बोलतोय की खरं बोलतोय. हे 155 आणि इकडे बघा 159 झालं की आपण पोचू त्या स्पॉट. मला आधी बोलले 154 असल्यावर पोचू. नाही, 54 म्हणजे परत पकवलं जाते आपल्याला इकडे. म्हणून कधी पण तुम्हाला ट्रॅकिंगला यायचं असेल तर तुम्ही पहिला जानकारी काढून या सगळी. आपल्याला फसवलं जात आहे. आणि हा तो मोठा सगळ्यात फसवणार आहे तो. म्हणजे 5 मिनिटं बोलून आपल्याला 1 तास चालवतो हा. 5 तास आणि हा बघा चालवतो रस्ता आहे, जास्त काय नाही. नाही 5 मिनिटं आहे. याची शपथ, माझी आजीची शपथ. माझी नाही, आजीची ठीक आहे, माझी नाही. आजी मेलेलीच आहे. आजी मेलेलीच आहे. 3 वेळा मेलेली आहे, पण सुधारणार नाही कधी. आणि ते आपण परत एक पुढे आलेलो आहे, काही कळत नाही. आणि हा याला फोटो शूटिंग साठी आम्ही घेऊन आलोय मेन. हा देतो 10,000 रुपये. आणि हा बघा फालतू गुढी काढायचा फोटो तुमचा. आणि आता परत आपल्याला मारायच्या ह्याच्यात आहे. बोलतोय की इकडे जाऊन फोटो काढा. आणि आपला पियुष भाई हा बॉलिंग टाकत होता मगाशी. आता बघूया किती लवकर पोहोचतोय आपण, किती पकवतोय. काय झालं काय डोंगर बघ, ते डोंगराचं बघा काय झालंय तिथे. डोंगर पण धुका पूर्ण इकडे. पण आम्हाला वाटलं पाऊस पडेल, पण इथे काय पाऊस थोडासा पडतोय, नंतर गुल होतो. तुझं तोंड अर्धा बघूया डायरेक्ट कडेवरच्या गणपतीच्या इथे मिळूया. फायनली आपण आलेलो आहे कडेवरच्या गणपतीच्या इथे. आणि ते बघू शकता सगळेजण इकडे साईलची व्हिडिओ काढली जाते आता. आणि फायनल जी आपल्याला वाट होती एवढ्या टायमापासून, कडेवरचा गणपती तिकडे. फायनली आपण आता पुढे अजून जायचंय आपल्याला, खूप आहे. आणि आता पुढे कुठे जायचंय माहित नाही. आता फक्त ह्या लोकांना माहिती आहे कुठे जायचंय. आणि ते व्हिडिओ बनवतात हे लोक. आणि ह्यांना बघा जास्तच हे झालंय, खाली गेले तर काय कळत नाही. फोटो काढायचा. बॉडी दाखव, बॉडी गणपतीला बॉडी काढून बॉडी गणपतीला बॉडी दाखवत आहे. ते बघा शूटिंग चालू आहे. आणि ते बघा बॉडी दाखवत आहेत. काय बोलणार आता. आणि हा बघा हसतोय कसा. आणि आपल्याला आता इकडे पुढे जायचं आहे. आणि हे सगळे जंगलावरती पूर्ण डोंगर आहे. आणि घंटी इथे ते वाजवली होती आपण 2 मिनिटानंतर. आपण आता भेटूया डायरेक्ट पुढे जिथे आपल्याला जायचं आहे. पुढे नाही आयुष्याने माझी घंटा वाजवली काय. तर आपण फायनली आता जातोय. ठरलंय आमचं की आता आम्ही जाणार आहे. आणि आता जातोय पाय पडायला आता कडेवरच्या गणपतीच्या इथे. बोलतायत रिक्स तर आहे, पण बघूया आता. भाई हे काय सगळे परत आता
परत आता उलट्या दिशेने चाललो आहे आपण कडेवरच्या गणपतीसाठी. आणि तिकडे खालती एक वाट आहे, तुम्हाला दाखवतो मी आता कसं जायचं आहे ते. रिस्की वाट आहे पुन्हा एकदम. आणि तुम्ही बघू शकता निसर्ग आपल्या महाराष्ट्राचा हा. आणि ते खालनं इकडनं जायचं आहे कुठनं तरी. रोड आहे आता माहिती नाही. हे लोक परत थांबले. आणि हा कुत्रा बघतोय तो गद्दार कुत्रा एक नंबरचा. हा गेला परत आपल्यासोबत आला, आता परत आपल्यासोबतच आहे. हा कुत्रा गद्दार आहे. आता काय करणार कुत्र्यांचा पण आपण. हा कुत्रा बघू शकता हा. आधी आमच्या सोबत आला, फोटो बिटो काढले दादाला दाखव. दादा बघ किती एकदम आणि नंतर त्यांच्या सोबत गेला. आणि आता इकडे काय चालू आहे काय सांगू नाही शकत थोडा. आणि आता आपण चाललोय कडेवरच्या गणपतीला खाली दर्शन घ्यायला. बघूया आता, तुम्हाला वाट दाखवतो कशी आहे. वाट लावत. आणि ह्याला विचारा इकडे या, ह्याला विचारा. हा गेला इकडनं कधी आधी गेलेला. आणि ह्याला विचारू शकतात कसं असतं ते. रस्ता एकदम सोपा आहे, सोपाच आहे. जो नवीन ट्रॅकर येणार त्यांच्यासाठी ही चांगली जागा आहे. चांगली जागा आहे. नक्की या. जर तुम्ही मुंबईवरून काही येत आहेत तर तुम्हाला नेरूळ या स्टेशनला उतरायचं आहे. तुम्हाला मुंबई दादर या ठिकाणाहून तुम्हाला ट्रेन भेटेल. जर तुम्ही लवकर याल तर एवढं चांगलं आहे. नंतर नाही तर नंतर मग तेवढी मजा, तुम्हाला गर्दी भेटणार खूप भेटणार इथे. ह्यांना पण विचारू शकतात, हे पण आले तिथे. हे बघा, जर हे बघा तुम्हाला विचारायचं आहे बॉडी कशी बनवतात कॅलेस्थेनिक करा, कॅलेस्थेनिक बॉडी वेट ट्रेनिंग करा, जिमला जाऊ नका. यांची इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला द चॅम्प 03 आत्ताच देऊन टाकले यांनी. द चॅम्प 03 जाऊन बघा काय बनवतात एवढी बॉडी. नंतर सांगा आम्हाला. आता तुम्हाला डायरेक्ट खाली भेटूया जाताना. आणि पोचलोच आपण, भेटूया काय पोचलो आता. आरामात उतरा. आणि इथे आता हळूहळू उतरा. फुल रिस्की आहे. आधीच सांगतोय, पळत जाऊ नका कुठे पण. बोलताय पण कोण बघा लवकर. आणि इकडनं आता बघूया काय आहे. इकडनं अशी वाट आहे तिथे जायला, त्या साईडला जायचं आपल्याला. आता काय होतं इकडनं. चला. आणि इकडनं जात आहेत सगळेजण. आणि या कुत्रा पण आपल्या सोबत येईल जेवढं वाटतंय मला. आणि बाईक काय गरज नाही, नॉर्मल आहे. आणि काय बाईक काय हात घेतलास ना तेवढं अजून तुला भीती वाटेल. आणि हे खूपच रिस्की आहे. तुम्हाला पण यायचं असेल तर सांभाळून करा. आपल्याला जरा एक्सपिरियन्स आहे म्हणून आपण करतो. आणि इथे बघू शकता. आणि हा कुत्रा एक नंबरचा गद्दार आहे. येतोय आमच्या अशा कुत्र्यांसोबत हळू 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 हळू. कुत्रे लय आता काय बोलणार कुत्र्यांसाठी. कुत्रे कधी कधी चांगले असतात पण आता काय करणार. इकडनं वाट बघू शकतात. खूप रिस्की वाट आहे. इथनं सुटलो तर एकदाच खतम आपण. इथे चिरे लावलेत, तुम्ही चिरे बघितले असणार तुमच्या गावाला कधीतरी. आणि इकडनं बघू शकतात, इकडनं व्ह्यू पण कडक येतोय. आणि एकदा पाय. आणि हा कुत्रा सगळ्यांना घाबरवतोय. कुत्र्याला आता काय बोलणार. कुत्र्यासाठी एक शब्द बोला कमेंट सेक्शनमध्ये. कुत्र्याला आता काय बोलायचं आपण. आणि ही बघा वाट. आणि तिकडपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि हे आपण आता कसे बसे खाली येतोय, पोचतोय. आणि हा बघा इकडनं स्वतः पहिलं पडायला आलं आणि मला सांभाळतोय. आणि इकडनं बघा खाली काहीच नाही, पडलो तर खतम आहे. डायरेक्ट कडेवरच्या गणपतीला भेटतो तुम्हाला. बघूया. आणि हा नीट चालायला पाहिजे. तर आपण आता इथे आलेलो आहे. आणि इकडे आपल्याला रस्त्यातच एक मंदिर मिळालेलं आहे. आणि इथे एकदम खालती वाटेन इकडे आता मंदिर मिळालेलं आहे आपल्याला. एकदम बघा टोकेलाच. इकडनं खाली काहीच नाही, पडलो तर डायरेक्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे काय. आणि इथे काठ्याचं झाड आहे. आणि इकडे आणि हे लोक आता इथे दगड हालतात म्हणून जर सांभाळून जायला लागणार आहे. तुम्हाला आता डायरेक्ट कडेवरच्या गणपतीकडे भेटतो, नाहीतर बाई आमचं पण काम होईल. आपण फायनली पोहोचलेलो आहे कडेवरच्या गणपतीकडे. आणि जरा मराठी सुधरा तुमचं. फायनली आपण पोहोचलेलो आहे कडेवरच्या गणपतीच्या इथे. आता आपण आहोत कडेवरच्या गणपतीकडे. खाली आलोय दर्शनासाठी. वरतून आता आपण मगाशी दर्शन घेतलं. वरतून आता मगाशी तिकडनं दर्शन घेतलेलं आपण. आता आपण खाली आलोय. खूप रिस्की वाट आहे. आणि जर तुम्ही आलात
तर प्रॉपर ट्रेकिंग शूज सोबतच या, नाही तर घसरून पडणार तुम्ही पक्का. पडलात तर डायरेक्ट दरीत पडाल. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे दिसत नाही का तो पाठच्या साईडला, आणि आपण जरा त्या ह्या साईडला जरा लेफ्ट साईड का राईट साईडला आहे. आणि इकडे बघू शकता या साईडला पण तो दिसत नाही आता. आणि इथे मंदिर आहेत छोटे छोटेसे. आणि इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये एकदा पक्का लिहा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि व्ह्यू बघू शकतात तुम्ही इकडे. आणि इथे पाणी पित आहेत सगळे. आणि जरा बॉडी बिल्डर जरा तिकडे बोलतात काय माहिती. आणि हा कुत्रा तो भाई काय कळत नाही. आणि आता आपल्याला जायचं आहे विकटगडला, आणि तो तिकडे समोरच्या साईडला आहे. पण आपल्याला थोडं अजून चालायचं आहे. आता थोडं इथे बसूया, नंतर जाऊया विकटगडला. आता जरा पाणी बिनी पिऊया आपण. तर आता आपण कडेवरच्या गणपतीच्या इकडनं निघालेलो आहे. आता 1-2 महिन्याने आपण कलावंदी करणार आहे. तर तुम्ही ती नक्की व्हिडिओ बघा. आणि त्या टायमिंगला आपण कॅम्पिंगसाठी जाणार आहे तिकडे. तर माझा भाऊ तन्मय आणि मी, राशी, साहिल, आम्ही सगळेजण असणार आहोत तिकडे. पक्का ती पण आपण ब्लॉग बनव, तुम्हाला दाखवूया. तेव्हा तुम्हाला एक नाईट कॅम्पिंगचा पण ब्लॉग दाखवूया. तेव्हा नक्की तुम्ही पहा. आता आपण पहिलं तुम्हाला, आणि तुम्ही इंस्टाग्रामची ID पण चेक करू शकता. त्याची मी तुम्हाला याच्यात टाकेन खाली, DM मध्ये टाकेनच. DM मध्ये, नाही तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तुम्हाला या साईडला कुठेतरी. आणि आता आपण तिकडनं खालतीच एक रस्ता आहे साईडवर, पाणी बघू मस्त पडतंय. पाणी इकडनं वरनं पडतंय. काय धबधबा बोलू शकतो की काय बोलू शकतो काय माहित नाही. पण पडतंय पाणी, कसं पडतंय ते माहित नाही, पडतंय. आणि आता आम्ही चाललेलो आता त्या गडाकडे. आणि लय हार्ड वाट आहे इकडे. तिकडे तर असं बोलतात की तिकडे फॅमिली मेलेली, काय माहिती कोणाची फॅमिली मेलेली काय माहित नाही. ह्याला माहिती आहे सगळी स्टोरी. एक फॅमिली आली होती, तर त्यांचा ॲक्च्युअली पाय स्लिप झालेला. त्या टायमिंगला त्यांना जास्त दुखापत झालेली. तर त्यातला एक सदस्य मृत्यू पावला होता. आणि फायनली जसं तुम्ही वरतून खाली याल वरनं तसं 2 वाटा येतात. 2 वाटा, एक समोर जाते आणि एक खाली जाते. आणि एक ते फोटो खाली इथे तुम्हाला बोर्ड पण दिसू शकतात. बोर्ड तुम्हाला दिसू शकतात. बोर्ड तुम्हाला दाखवतो. हे बघा कडेवरचा गणपती आणि फोर्ट आपला या साईडला जातो. आणि आता पण फोर्टच्या त्या दिशेकडे वळतोय. आणि आता जरा बंद करावं लागेल का इकडचे रस्ते जे असे आहेत ना की ब्लॉक करायला जमणार नाही. आणि थोडे जमतात तोपर्यंत करूया. पुढच्या व्हिडिओ आणि पुढच्या शॉटमध्ये आपण नक्की भेटू. 2 मिनिटाचा ब्रेक. 2 मिनिटाचा ब्रेक नाही, लगेचच भेटू आपण. बघू शकता इकडे अर्ध्या रस्त्यात आणि इकडे आता शिड्या लागलेल्या आहेत. ते शिड्यांवरनं आता जायचं आपल्याला. मध्ये येतो आणि इथे लय जोरात चालते. आणि आम्ही अशा रस्त्यामधनं आलेलो इकडनं. लय डेंजर सीन. आणि आपण आता इकडनं येणार आहे. आणि आता तुम्हाला तिथे भेटतो का इथे खूप रिस्क आहे. सगळे इथे उभ्यात असेल. आणि तो खाली उतरलेला आहे. शिड्यांवरनं आपण जाताना पुढचा ब्लॉग आता करूया लगेच. तर फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे वरती. आणि अजून 2-3 मिनिटाचाच रस्ता आहे, जास्त पण नाही. इकडनं आपण आलेलो आहे वरती. आणि हा बघा पुढे पटेली करत आलाय. हा ना. आणि आता कोणत्या पोरीने जर ब्लॉग लागली आहे. बघितली तर माझी इन्स्टा ID घ्या. भारीवाली इन्स्टा ID आपली VKY घाणेकर सांगितलंय बघा. आणि ह्याचं पण सर्च करू शकता. त्याची बायको आहे, लग्न झालेलं आहे, लग्न ठरलेलं आहे. फक्त तुम्हाला जिमची प्रॅक्टिस साठी माझी सल्ले देणार फक्त बस. फिक्स डिपॉझिट आहे, करंट आणि सेव्हिंग खोलू शकतो मी. हा चला. म्हणजे आज आमचे वरती जायचं. म्हणजे आज आमचे बॉडी बिल्डर जाणार आहेत. बघू एकदा किती वरती आलंय. आणि या कुत्रा धोकेबाज होता तो आपल्या सोबत परत आलेला आहे. आता इकडनं वरती परत अजून चालायचंय. खूप अजून चालायचंय, माहित नाही किती चालायचंय पण बघूया आपण आता. हे बुबू ते कुत्रा तर काय ऐकायला मानत नाही. पियुषला विचारा काय झालं इथपर्यंत. मजा आली खूप मजा आली. हालत टाईट झाली. टाईट पण झाली, पण तेवढी मजा पण खूप आली तेवढीच. अरे बोललो त्याची फाटत खूप होती पण तरी पण कसा बसा करून आलाय. आणि याला घाम सुटलाय. अरे काय थांबून काटा आता परत आता वरती जातो, काय करणार. आता वरती चढतोय आपण. लय डेंजर रस्ता होता, तुम्हाला सांगू नाही शकत. एकदा तुम्ही या पक्का इथे.
खूप मजा येते इकडे. आणि आता आपण डायरेक्ट तिथे आपल्या मंदिर आहे तिथे चाललो आहे. तो मंदिर तुम्हाला दाखवतो आता. खाली जाऊ ना. व्ह्यू काय व्ह्यू आहे इकडे. आणि हे आपलं मंदिर जिथे आम्ही आता आलेलो आहे. मस्त मंदिर आहे इथे. आणि इथली हवा तर एक नंबर आहे. आणि इथे फोन साफ करतात. इकडे येणं म्हणजे तुम्हाला हे सांगतील, इकडे येणं म्हणजे काय, जन्नत, स्वर्ग आहे. स्वर्ग आहे. स्वर्गात उडून जाऊ. पाऊस एवढा जोरात आलेला, आम्ही फिरून गेलो. आवाज पण ऐकू शकतात. आवाज ऐकू शकतात. आवाज ऐका फक्त तुम्ही, साऊंडचा आवाज ऐका. बरं, इकडे यायचं असेल तर एक दिवस नक्की काढा, नक्की या. आणि एकदा ऍड्रेस सांग कुठनं कसं यायचं आहे ते. आणि जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर आम्हाला विजिट करा, आम्ही घेऊन येऊ. पर पर्सन 500 रुपये. आणि जर यायचं असेल इकडे, जर यायचं असेल तर तुम्हाला दादर विजिट करावी लागेल. दादरवरून तुम्हाला कर्जतची ट्रेन पकडावी लागेल. कर्जत नंतर नेरळची ट्रेन नेरळला उतरून तुम्हाला तिकडे शेअर टॅक्सी भेटेल. शेअर टॅक्सीला 100 रुपये पर पर्सन भाडं आहे. ते फक्त विंटरमध्ये, ते फक्त विंटरमध्ये, बाकी टायमाला कमी असतं. ते आता विंटरच्या सीझनमुळे ते जास्त वाढवलंय. आणि जास्त पब्लिक पण घेत नाही, 6-7 पब्लिक घेतात, त्याच्या व्यतिरिक्त घेत नाहीत. जर तुम्ही ऑफ डेला येत आहेत तर 6-7च घेणार. जर तुम्ही संडे सॅटर्डे येत आहेत तर 8-7-9 तुम्ही जेवढे बसून तेवढे आपण घेऊ शकतात. भरोसा नाही काहीच. बेस्ट आहे, ऑन डे या, ऑफ डे येऊ नका, कारण गर्दी खूप जास्त असते. आणि दुसरी गोष्ट, खूप साऱ्या गाड्यांवरती गर्दीमुळे, घाईमुळे कसे पण पाय पडतात आणि जीव गमावतात. खूप साऱ्या ठिकाणी असे झाले आहेत. तर काहीतरी कारण द्या. ते कारण ह्याच्याकडनं शिका. ते का हा तेच कारण देऊन आलाय, नाहीतर आजारी पडण्यासारखी तिकडे हा कारण तेच देऊन आलाय. अशा लोकांशी सावध राहा. आणि लास्ट टाइम तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा. काय व्ह्यू आहे, मस्त एक नंबर. आणि खरोखर इकडच्या शिड्या म्हणजे काय बोलणार, इकडच्या शिड्या ज्या हलतात ना, म्हणजे फाटले बाई, हातात येते हातात. इकडनं बघा, इकडनं आपण इकडे सगळे कुठं ठेवल्यात आणि इकडनं आम्ही समोरनं आलो आहे. आणि म्हणजे मजा येते पुन्हा ट्रॅकिंगला. तुम्ही नक्की या इकडे एकदा तरी. पण इकडे वाटलं एकदम कठीण आहे, तर सांभाळून येत असाल तर. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.